आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात येत असलेल्या कुमली येथे आहोत आणि बघू शकतो आपण इथे दुर्गाबाईचं डोह म्हणून यात्रा जी आहे ती प्रसिद्ध अशी यात्रा भरत असते आणि इथं देवीचं जे मंदिर आहे त्यामध्ये भाविकांची मांडीआडी आहे सकाळपासून पाहायला मिळते आपल्याला। आणि खरं पाहायला गेलं तर या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्त सकाळपासूनच येत असतात आणि मोठ्या प्रमाणात ही यात्रा भरत असते। आणि खरं पाहायला गेलं तर हे शेकडो वर्षांची परंपरा या यात्रेची कायम आहे आणि यंदाही मोठ्या प्रमाणात ही यात्रा आता भरलेली पाहायला मिळत आहे। 4 ते 5 दिवसापर्यंत ही यात्रा भरत असते। याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती देण्याकरिता एक भाविक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल तर कशा प्रकारची यात्रा इथं भरत असते? या ठिकाणी 300 वर्षाच्या पूर्वीपासून या ठिकाणी यात्रा भरते। याच्यापूर्वी आपल्याकडे रोड रस्ते नसताना बैलबंडीचा साध्य घेऊन या ठिकाणी यात्रा भरण्याचा उत्सव आहे। या ठिकाणी 6 भाऊ आणि 1 बहीण यांनी स्वतः ही खाण या नदीची खाण अडवण्याचं काम केलं। त्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे निर्गुण हत्या झालं, त्यामुळे त्यांचं येथे स्थापन झालं आणि तेव्हापासून या ठिकाणी दुर्गादेवीचा डोह म्हणून प्रसिद्ध झालं आणि हिला विदर्भातली एक काशी म्हणून ओळखल्या जाते, पूर्व विदर्भातली काशी म्हणून। आणि एवढ्या 4-5 जिल्ह्यातले लोक या ठिकाणी रोज अस्थि विसर्जनाला येतात। यापूर्वी घोड्यांचा बाजारसुद्धा भरत होता, मोठ्या प्रमाणामध्ये घोड्यांची उलाढाल होत होती, परंतु आता कुठंतरी त्याला आळा घालून थोडासा कमी प्रमाण झाला। आता इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी आल्यामुळे घोड्यांचा बाजार होत नाही। म्हणजे घोड्यांचा पूर्वी मोठा बाजार भरत होता, पूर्वी बैलबंडींना 8 दिवस संक्रांत म्हणून संक्रांतीची यात्रा भरत होती। आता पण बैल मोठ्या जागी गाड्या घोड्यांचा वापर करून 14 तारखेपासून 7 दिवस या ठिकाणी मोठे भाविक गर्दीनं उत्सव राहतात। या ठिकाणी जनरल अख्ख्या विदर्भातून लोक येतात। खूप उत्साहानं म्हणजे दुर्गाबाई डोह म्हणून यात्रा प्रसिद्ध आहे आणि प्रामाणिक आणि व्यवस्थित या मंदिराची निर्मिती पूर्वी छोटीशी होती, आता हळूहळू त्याचा डेव्हलपमेंट होणं सुरू आहे। अशा प्रकारची या ठिकाणी यात्रेचं स्वरूप आहे। या ठिकाणी लोकांना उपयुक्ती लागणाऱ्या वस्तू या ठिकाणी विकायला येतात। आजूबाजूचे लोक लोखंडाच्या वस्तू ज्या काही अनेक ठिकाणी मिळत नाहीत त्या सर्व वस्तू या ठिकाणी मिळण्याचं एकमेव स्थान असल्यामुळे या यात्रेला खूप म्हणजे भाविक उत्सवात गर्दी करतात। या यात्रेमध्ये एक अंगात येण्याचे प्रकार आहे आणि देवी वगैरे अंगात येते अशा प्रकारचं ते जे वास्तव दिसून येते, काय नेमकं त्याचं तथ्य? त्या ठिकाणी कसं आहे, पूर्वी 25 30 वर्षाच्या पूर्वी म्हणजे दुर्गा अंगात यायची। खूप 10-20 गावातून 2-4 जिल्ह्यातून त्या दुर्गा देवी येणाऱ्या ते भाविक भक्तिकांची या ठिकाणी ते प्रसिद्ध व्हायचं। या ठिकाणी ते 7 दिवस राहायचं आणि ते आपलं काही म्हणजे प्रसिद्ध करून दाखवायचे का दुर्गा देवी अशा प्रकारे वागते वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी असे पूर्वी भाविकांना ते सांगत होते। आताही सुद्धा बऱ्याच ठिकाणावरून म्हणजे दुर्गा देवीच्या म्हणजे आपले पूजापाठ करून या ठिकाणी पोहोचतात आणि ते 7 दिवस या ठिकाणी थांबतात। असे अनेक गावावरून त्या येतात आणि त्याच्यामुळे भाविक त्यांचे दर्शन घेऊन वापस जातात। नक्कीच ही दुर्गाबाईचं डोह म्हणून यात्रा जी आहे संक्रांतीपासून भरत असते आणि मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जे आहेत विदर्भभरातून इथं देवीचे दर्शन घेण्याकरिता येत असतात। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।